सेतू अभ्यासाचा आपला आज 22वा दिवस, बरोबर. ठीक आहे. तर बघा, या 22व्या दिवसामध्ये भाषेचा आपल्याला पुढचा घटक आहे भाषा अभ्यास, म्हणजे व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे. आणि व्याकरणाच्या अभ्यासामध्ये आपल्याला शब्दांची जी जात पाहायची आहे ती आहे क्रियापद. कोणती? क्रियापद. त्या क्रियापदामध्ये कर्ता कर्म कशाला म्हणायचं हे सुद्धा बघायचं आहे आपल्याला. बघा, इथे एक चित्र दिसतंय. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय हे तुम्ही पूर्ण वाक्यात सांगायचा प्रयत्न करायचा. ओके. हे जे काही चित्र आहे या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि चित्राचं निरीक्षण करून झाल्यावर 1 मिनिट वेळ देतोय मी त्याच्यासाठी. काळजीपूर्वक बघा आणि पूर्ण वाक्यात या ठिकाणी वर्णन करायचंय या चित्राचं. एका शब्दात नाही, पूर्ण वाक्य सांगता आलं पाहिजे त्या चित्राविषयी. बघितलं का? हो. परत एकदा बघून परत एकदा बघा चित्र. बोला बरं, या चित्राविषयी कोण काय वाक्य सांगेल? एखादं वर्णनात्मक वाक्य सांगायचं आहे. मुले कचरा झाडून काढत आहेत. मुले कचरा झाडतात. ओके. थोडक्यात वाक्य. मुले फुले लावत आहे. फुले लावत आहे का फुल झाड? फुलझाड. मुलं फुलझाड लावतात. आता एक एक वाक्य ध्यानात मी हे लक्षात घ्या. पहिलं वाक्य कोणतं सांगितलं? मुले कचरा झाडत आहे किंवा मुले कचरा झाडतात. दुसरं वाक्य मुले फुलझाडे लावतात. तिसरं वाक्य मुलगा फुलझाडांची रोपे आणतोय की नाही? मुलगा फुलझाडांची रोपे आणतो. अजून एक मुलगी फुलझाडांना पाणी घालत आहे. बरोबर. एक मुलगी फुलझाडांना पाणी घालते. बरोबर आहे की नाही? वाक्य ध्यानात ठेवा. काय काय वाक्य आले? सगळ्यात पहिलं वाक्य काय होतं? पहिले वाक्य काय होतं? मुले कचरा झाडत आहे. मुले कचरा झाडतात. ध्यानात ठेवा. लिहून ठेवा लागलं तर ही वाक्य तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा. मुले कचरा झाडतात. दुसरं वाक्य काय सांगितलं? मुले फुलझाडं लावतात. मुले फुलझाडं लावतात. हे पण वाक्य लिहा. पुढचं वाक्य मुलगी पाणी घालते. शाबास महेंद्र, छान. मुलगी पाणी घालते.
अजून एक शेवटचं वाक्य होतं काय? मुलगा फुलझाडे आणतो. फुलझाडे आणतो. बरोबर. आता या प्रत्येक वाक्यात एक क्रियादर्शक शब्द आहे बघा, म्हणजे ज्याच्यातून कृती दाखवली आहे. हा, असे कोणकोणते शब्द आहेत? चारही वाक्य तुम्ही वहीवर लिहिले असतील. पहिल्या वाक्यात कृतीदर्शक शब्द कोणता आहे की ज्याने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो? झाडतात. नाही 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 नाही. पहिलं वाक्य काय आहे? पहिलं वाक्य काय आहे? मुले पहिलं वाक्य काय लिहिलं तुम्ही? मुले कचरा झाडतात. मुले कचरा झाडतात. बरोबर. आता ह्या वाक्याचं बघूया आपण. मुले कचरा आणि जर झाडतात शब्द आपण जर ह्या वाक्यातून काढून टाकला तर काय वाक्य राहील? मुले झाडतात. मुले कचरा. हा, मुले कचरा. कचरा काय? खातात, पितात, काय नेमकं काय? अर्थ राहील का वाक्याला? नाही. नाही. मुले कचरा झाडतात. झाडतात या शब्दाखाली अधोरेखित करा, तुम्ही अंडरलाईन करा. का करायची अंडरलाईन? कारण या शब्दाने क्रिया दर्शवली आहे. काय दर्शवली आहे? क्रिया. क्रिया. म्हणून वाक्यातलं क्रियापद झाडतात हे आहे. झाडतात हे वाक्यात काय आहे? क्रियापद. क्रिया. हा, ह्याच्या आधी आपण नाम, सर्वनाम, विशेषण यांची माहिती मिळवली. आता चौथी शब्दांची जात आहे आपली. तिचं नाव आहे क्रियापद. काय आहे? क्रियापद. क्रियापद. बर, दुसरं वाक्य वाचा आता. दुसरं वाक्य वाचा. मुले फुलझाडे लावतात. मुले फुलझाडे लावतात. याच्यामध्ये क्रियापद कोणते आहे रोशन? लावतात. बरोबर. लावतात हे क्रियापद आहे. पुढचं वाक्य काय आहे? मुलगी पाणी घालते. मुलगी पाणी झाडाला पाणी घालते. बरोबर. कोणतं क्रियापद आहे याच्यामध्ये? घालते. घालते. ओके. म्हणजे तुम्हाला आता क्रियापद कुठे असतंय काय हे समजलं. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. या प्रत्येक शब्दाचा जो काही क्रियापद आहे या प्रत्येक वाक्यात, त्या शब्दाने त्या वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे. तो शब्द जर त्या वाक्यातून आपण काढला तर त्या ठिकाणी क्रिया पूर्ण होत नाही किंवा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून त्या शब्दांना क्रियापद म्हणजेच क्रियादर्शक शब्द असेही म्हणतात. इथं बघा आता मला या चित्रावर आधारित आता कर्ता झाला आपला, सॉरी क्रियापद झालंय. या ठिकाणी कर्म कशाला म्हणायचं हे पाहायचंय आपल्याला. तर इथे एक बघा दिसतंय का वाक्य आहे. काय रे? शकीला पुस्तक वाचते. काय? शकीला पुस्तक वाचते. शकीला काय आहे वाक्यातील? शकीलाला काय म्हणतात वाक्यातील? नाम. हो, नाम आहे ते. पण इथं कृती करणारं कोण आहे? शकीला. शकीला. हा, शकीला काहीतरी कृती करते की नाही, म्हणून तिला म्हणायचं वाक्यातील कर्ता. काय म्हणतात वाक्यातला? करता. कर्ता म्हणतात. बघा, कर्ता. कर्ता जसं आपल्या घरामध्ये एक काम करणारा मुख्य कर्ता माणूस असतो की नाही? एक असतो की नाही?
प्रत्येकाच्या घरात हो हा एक करता हो. माणूस असतो, म्हणजे तो सगळ्या गोष्टी आपल्या घरातल्या करत असतो. हा तसा खूप महत्वाचा असतो तो माणूस, आहे की ना आपल्या घरात पण. तसंच वाक्यात सुद्धा प्रत्येक वाक्यात एक कर्ता असतो जो महत्वाचा असतो. कारण इथं बघा, आपण शकीला हे नाव जर काढून टाकलं तर काय, पुस्तक वाचते एवढंच वाक्य राहील. तर मग कोण पुस्तक वाचतंय, आपल्याला वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही या ठिकाणी. म्हणून शकीला पुस्तक वाचते ह्या वाक्यात शकीला करता. हा आता क्रियापद तुम्हाला समजले काय, वाचते, खाते, पिते, झोपते, पळते, चावते, हे सगळे क्रियापद आहेत, कृतीदर्शक शब्द. पण आता राहिला वाक्यात पुस्तक हा शब्द जो आहे त्याला म्हणायचं वाक्याचं कर्म. काय म्हणायचं वाक्याचं कर्म. त्याचं कर्म. हा कर्म. कारण त्याने कोणती क्रिया केली आहे, तर पुस्तक वाचण्याची. हा पुस्तकावर या ठिकाणी कर्म झाले. मग इथं करता कर्म क्रियापद. थोडक्यात बघा, या वाचते क्रियापदाला जर आपण प्रश्न विचारला, कशाने, क्रियापदाला जर आपण प्रश्न विचारला, कोण वाचते सांगा बरं, कोण वाचते, कोण पुस्तक वाचते. शकीला पुस्तक वाचते. हा पूर्ण वाक्यात नाही, मला फक्त कोण पुस्तक वाचते. शकीला. शकीला. मग करता मिळतो आपल्याला. क्रियापदाला जर कोणने प्रश्न विचारला, बरोबर आहे की नाही. हा बघा, चंद्रकला आंबा खाते. वाक्य काय आहे, चंद्रकला आंबा खाते. खाते. हा, खाते शब्दाला कोणने प्रश्न विचारा, कोण आंबा खाते. चंद्रकला. हा चंद्रकला. करता झाला. क्रियापदाला कोणने प्रश्न विचारायचा, कशाने, कोणने. म्हणजे कोणने. तुम्हाला काय मिळतो, करता मिळत असतो. हा आता तसंच इथं बघा, शकीला म्हणजे कर्त्याला जर कायने प्रश्न विचारला तुम्ही, शकीला काय करते, शकीला काय करते, पुस्तक वाचते. ते कर्म मिळतं आपल्याला. हा किंवा मग शकीला काय वाचते, शकीला काय वाचते, पुस्तक. पुस्तक. म्हणजे कर्त्याला पुस्तक वाच. बघा, कर्त्याला कायने जर आपण प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म मिळतं. आता इथं एक वाक्य दिलंय बघा, गाय. वाक्यातला कर्ता दिलाय गाय, कर्म काहीच नाही दिलेलं, आणि क्रियापद दिले गाय टिंब टिंब दिले. काय वाक्य तयार करू शकतो आपण, शब्दात थोडासा बदल झाला तरी चालेल. गायीने दूध दिले. बस बघा, इथं वाक्य काय तयार होईल, गायीने दूध दिले असं वाक्य पुढे लिहावं लागल. गाय हा त्यातला काय झाला रे, कर्ता. करता. हा कर्म काय येईल इथं, हा. कर्म काय येईल वाक्यातलं, दूध. दूध. आणि दिले हे क्रियापद. क्रियापद. तसंच परत आपण आता दिलेला, हा कोणी दूध दिले, गायीने. गायीने. म्हणजे क्रियापदाला कोणीने, कसे, काय अशा पद्धतीने प्रश्न विचारल्यावर आपल्याला करता मिळतो. म्हणजे वाक्यात कर्ता, कर्म आणि क्रियापद असे 3 भाग असतात एका वाक्याचे, बरं का. हा आता इथं खाली बघा, गुलाबजाम शब्द दिलाय फक्त. हा आणि त्याच्यामध्ये गुलाबजाम हे कर्म आहे. मग त्याचा कर्ता आणि क्रियापद तुम्ही टाका बरं मनाने, होईल का, बोला. मला गुलाबजाम. हा बरोबर आहे, नो प्रॉब्लेम. हा सांग योगिता. मी गुलाबजामुन खायले. बरोबर आहे ना, मी मला गुलाबजाम खूप आवडतात. छान, मला गुलाबजाम खूप आवडतात. मग ह्याच्यात कर्ता कोणता झाला, मला. मला.
मला, बरोबर. ते जरी सर्वनाम असलं तरी तो कर्ता म्हणून कार्य करतो वाक्यात. हा, मला गुलाबजाम खूप आवडतात. हे काय झालंय, संयुक्त क्रियापद झालं फक्त, हे लक्षात घ्या. हा, म्हणजे जोडून आलं क्रियापदाला खूप शब्द. हा, खूप आवडतात, आवडतात हे क्रियापद आहे आणि खूप हे क्रियाविशेषण आहे. म्हणजे तिथं कृती दाखवली आहे क्रियापदाची. कमी आवडतात, जास्त आवडतात, ही पुढची शब्दाची जात आहे, आपण ती नंतर बघूया. आता फक्त कर्ता, कर्म आणि क्रियापद समजून घ्यायचं. हा, साधारणतः एका वाक्यामध्ये कर्ता कुठे असतो, पहिल्या नंबरला. कर्ता कुठे असतो, पहिल्या नंबरला. त्यानंतर काय येतं वाक्यातलं, कर्म. 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 सर्वात शेवटी काय असतं वाक्यातलं, क्रियापद. क्रियापद. आता मी एक वाक्य सांगणार आहे, त्यातलं कर्ता, कर्म आणि क्रियापद सांगायचे. हा, ओके, आवडेल ना? हो. ओके. रोशनी पुस्तक वाचते. रोशनी पुस्तक वाचते. हा, सांगा वाक्यातला कर्ता कोणता, रोशनी. रोशनी हा वाक्यातला रोशनी. कर्ता झाला. पुढे वाक्यातलं कर्म, पुस्तक. आणि क्रियापद वाचते. शाबास. आता तुम्ही काय करायचं, तुमच्या पाठ्यपुस्तकातील अशी 10 वाक्य शोधा. समजतंय का? हा, आणि अशा पद्धतीने तयार करायची. हा तक्ता जो आहे, कर्ता, कर्म, क्रियापद आणि त्याच्यापासून तयार झालेलं वाक्य, अशा पद्धतीने 10 वाक्य तक्त्यामध्ये तयार करायची. लिहून ठेवा, शब्द लिहून ठेवा. कर्ता, कर्म, क्रियापद आणि वाक्य कच्चा लिहून ठेवा वहीमध्ये. त्या पद्धतीने तुम्ही तक्ता आखायचा. हा झाला मराठीचा स्वाध्याय. हा, त्यानंतर वेगळा स्वाध्याय मी पाठवणार नाही. हा, कर्ता, कर्म आणि क्रियापद या पद्धतीने. आणि शेवटी काय आहे, वाक्य. वाक्य तिथं नाही लिहिलं तरी चालेल, वरती 10 वाक्य लिहून घ्या. अगोदर 10 वाक्य लिहून घ्या आणि त्याच्या खाली कर्ता, कर्म, क्रियापद असा तक्ता आखून त्याच्यामध्ये वाक्यातलं कर्ता, कर्म, क्रियापद लिहून काढायचं. इथं बघा, ठीक आहे. आता इथं वाक्य तयार होतील का? रमेश, इथं रमेश काय आहे, कर्ता. हा, आता इथं बघा, खेळतो, उडवला, पिले, करतो, धुतला, ही काय आहे वाक्यातली, क्रियापद. ही सगळी क्रियापद दिली आहेत. रमेश हा कर्ता आहे म्हणजे तो मुख्य आहे म्हणून मध्ये आहे बघा. क्रियापद ही शेवटी असतात म्हणून ती बाजूला आहे. फक्त या इथे एक तक्त्यामध्ये तुम्हाला कर्म दिलेलं नाहीये, बरोबर ना? कर्म नाही, तर तुम्हाला ते कर्म मनाने शोधायचंय. कर्त्यावर आणि क्रियापदावर कृती करायची आहे. मग रमेश, सांगा बरं, इथे जे काही क्रियापद दिले हेच वापरायचे, लक्षात घ्या. बाजूला दिलेलेच क्रियापद. रमेशने. इथं आता एक वाक्य दिलंय बघा, उदाहरण काय दिलंय, दिसतंय का? उदाहरण वाचा तुम्ही, मग लक्षात घ्या. रमेशने दूध पिले. रमेशने दूध पिले, बरोबर. रमेश सकाळी खेळायला जातो. इथलं क्रियापद आहे का ते? वाक्य तुझं बरोबर आहे, परंतु इथलेच क्रियापद वापरायचे. रमेश सकाळी खेळतो. बरोबर. रमेश सकाळी खेळतो किंवा रमेश क्रिकेट खेळतो. हा, रमेश सकाळी हा, एक वाक्य ध्यानात ठेवा इथं माझं. तुम्ही इथं वाक्यात दिलेले जे काही क्रियापद आहे हेच वापरायचे आणि हाच कर्ता वापरा तुम्ही, फक्त कर्म बदला, लक्षात घ्या. रमेश अभ्यास करतो. हा, रमेश अभ्यास करतो. करतो आलं की नाही इथं? रमेश आलंय. हा, रमेशने
रमेशने ग्लास धुतला. बरोबर, रमेशने ग्लास धुतला. बरोबर. पुढे रमेशने चेंडू उडवला. बरोबर, ठीक आहे. थांबूया हा इथं. त्या पद्धतीने या ठिकाणी वाक्य तुम्हाला तयार करायचे आहेत. वाक्यातला कर्ता कर्म क्रियापद लिहायचं आहे. ओके. ऍक्टिव्हिटी 22, सब्जेक्ट इंग्लिश and invisible bench. Last period we have seen it already. An invisible bench, page number 33, 34, 35. Okay. And 1.6, the grandpa's tales story, page number 18. Okay, page number 80 and page number 19. Open your English book of 6th standard. Grandpa tells a story. Okay. Grandpa tells a story, page number 18. 18 पान नंबर बघा इंग्रजीचा 6वीचा. Read the types of sentence. Read the use of types of sentences in language. Make strip of statement, exclamations, questions and commands and orders. अत्यंत महत्वाचा भाग आहे हा इंग्रजीचा. लक्षात द्या, लक्ष द्या व्यवस्थित इथं. स्टेटमेंट्स, एक्सक्लेमेशन्स, क्वेश्चन्स, कमांड्स, ऑर्डर्स. इथं क्वेश्चन म्हणजे तुम्हाला समजलं असेल. क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. स्टेटमेंट म्हणजे विधान. एक्सक्लेमेशन म्हणजे उद्गारार्थी वाक्य. कमांड्स किंवा ऑर्डर्स म्हणजे आज्ञा. हे 4 प्रकार इथं वाक्याचे दिलेले आहेत. बघा, what is your name is a question. what is your name, हे जे काही वाक्य आहे हा क्वेश्चन आहे. ओके, समजून घ्या, अत्यंत सोपं आहे. what is your name is a type of question. My name is Okay, don't give the answer, just understand the what is the type of sentence. Okay, where are you going? Do you like fruits? हे सगळे क्वेश्चन आहेत. ओके, टाइप ऑफ क्वेश्चन. आता पुढचं एक वाक्य बघा. मी 3 वाक्य सांगितले तुम्हाला. डू यू लाईक ऍपल, व्हॉट इज युअर नेम, वेअर आर यू गोइंग. हे सगळे क्वेश्चन आहेत. ओके, हे सगळे क्वेश्चन आहेत. आता पुढचा एक टाइप सांगतो मी तुम्हाला. बघा, धिस इज अ पेन. धिस इज अ पेन. आय लाईक ऍपल. अँड धिस इज माय कॅट. असे जे काही वाक्य आहेत, म्हणजे कर्ता कर्म क्रियापद जे मराठीत पाहिलं ना आपण, अशा पद्धतीने असतात. This is my pen. Okay, this is my pen. इंग्रजीत जे आपण पाहिलं तेच मराठीत जे बघितलं तेच या पद्धतीने इथे आहे. This is my cat. It is a pen. हे जे काही वाक्य आहेत हे स्टेटमेंट आहेत ना. काय म्हणतात? स्टेटमेंट. बघा, स्टेटमेंट. ओके, क्वेश्चन सांगितले मी तुम्हाला. एक्सक्लेमेशन. एक्सक्लेमेशन्स कशा असतात? ओ हाऊ ब्युटिफुल. काय वाक्य? हाऊ ब्युटिफुल. आणि ह्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं. मराठीत आपण उद्गारवाचक चिन्हांचा अभ्यास केला. हाऊ ब्युटिफुल, व्हॉट ए सीन. ओके, हाऊ क्यूट डॉल इट इज. What a surprise.
ह्या प्रत्येक वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क येतो. तसं क्वेश्चनला शेवटी क्वेश्चन मार्क असतो, तसं एक्सक्लेमेशनला एक्सक्लेमेटरी मार्क असतो, म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह येतं. शेवटचा तिथे एक टाईप दिलाय तुम्हाला बघा. शेवटचा एक टाईप येतं कमांड किंवा ऑर्डर. आपण कधी कधी बोलताना ऑर्डर देतो बघा. काय ऑर्डर देतो? ओपन द डोअर, ओके, स्टँड अप, सिट डाऊन, क्लोज द डोअर. हे काय आहेत? सगळे कमांड किंवा ऑर्डर म्हणतात याला. ओके. इथे अशा काही तुम्हाला एक्सप्रेशन्स या ठिकाणी त्या लेसन मध्ये दिलेला आहे. इथे काय करायचं तुम्हाला फक्त बघा. 1.6 हा जो काही ग्रँडपाची जी स्टोरी आहे ती ह्या लेक्चरला तुम्ही काय करा, रीड करून ठेवा. फक्त चांगली वाचायची आहे. ओके, रीड केअरफुली. आज काय करा, हा लेसन तुम्ही वाचून काढा. यामध्ये असणारे जे काही सेंटेन्स टाईप आहे वी विल लर्न इट फ्रॉम नेक्स्ट पिरियड. ओके, ग्रँडपाज स्टोरी मार्क करून ठेवा. याला नीट वाचन करा. हा, बघा पुढे. स्तंभालेखाचीच माहिती या ठिकाणी आपला गणित या विषयामध्ये आजही दिलेली आहे. कागदावर स्तंभालेख काढता आला पाहिजे, बरोबर आहे. हा, स्तंभालेख कसा काढायचा याचं एक उदाहरण या ठिकाणी दिलंय. इयत्ता 6वीच्या वर्गात विविध खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालील तक्त्यात दिली आहे. आता खेळाचं नाव काय आहे? पहिले क्रिकेट, खो खो, कबड्डी, फुटबॉल, बास्केटबॉल. असे 5 खेळ दिलेत. क्रिकेट किती मुलांना आवडतं? 6. खो खो किती मुलांना आवडतंय? 5, 3, 4, 2. अशा पद्धतीने वेगवेगळे खेळ दिले. तुम्हाला काय करायचं? पहिलं स्तंभालेख कसा काढायचा? आलेख कागद जर नसेल तर साध्या वहीवर पण तुम्ही काढू शकता. प्रथम काय करायचंय, आलेख कागदावर एक डाव्या बाजूला आपली एक उभी रेषा काढून घ्यायची. हा, तिला वाय नाव द्यायचं, खालच्या बाजूला एक्स. ओके. बघा या ठिकाणी थोडक्यात आपण समजावून घेऊ कसा काढायचा तुम्ही वहीवर. बघा काय करायचं, डाव्या बाजूला उभा वाय अक्ष असतो आणि आडवा कोणता अक्ष असतो? एक्स. दिसतंय फळ्यावर? आता पहिले काय करायचं तुम्ही बघा. कोणता अक्ष काढलाय आपण? वाय अक्ष. वाय. उभा काढलाय, उभा, बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने एक अक्ष काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वहीमध्ये तुमचे 1 सेंटीमीटर म्हणजे साधारणतः 1 सेंटीमीटर अंतर आहे, एवढं सोडून दुसरा अक्ष कोणता काढायचा आहे आपल्याला? एक्स अक्ष. बरोबर आहे की नाही? बघा इथं पण पानाच्या खुणा करून घ्या. झालं? अत्यंत सोपं आहे. बघा इथं काय करा तुम्ही, ह्या अक्षाला नाव द्या. आपण जो काही काढलाय त्याला म्हणायचं काय? वाय. वाय अक्ष. अक्ष. वाय. आणि
तर काय लिहा एक्स अक्ष, बरोबर आहे की नाही? हा, मग आता एक्स अक्षावर कोणती माहिती लिहायची मला सांगा. खेळाडूंची हा, एक्स अक्षावर कोणती माहिती लिहायची? खेळाडूंची संख्या खेळाडूंची संख्या लिहायची. दोन गोष्टी दिल्या आहेत तुम्हाला, इथं लक्षात द्या. दोन गोष्टी दिल्या आहेत, खेळाचे नाव आणि विद्यार्थी संख्या. बघा, शाब्दिक जी माहिती आहे ना ती साधारणतः आपण एक अक्षावर काढतो, कळतंय का? मग इथं सुद्धा 1 सेंटीमीटर अंतर सोडायचं आणि तेवढ्या 1 सेंटीमीटरच्या जितकी शाब्दिक माहिती आहे तेवढ्या खुणा करा. किती मुलांची माहिती आहे आपल्या, किती खेळांची माहिती आहे, किती खेळांची आहे? 5 5. कुठे आहे? हा, 5 खेळ आहेत. हा, आता इथं 6, 5, 3, 4, 2 हे सगळे जे काही अंक आहेत हे साधारणतः 10च्या आतले आहेत. मग बघा, इकडच्या बाजूला सुद्धा साधारणतः तुम्ही तेवढ्या अंतरावर 1 सेंटीमीटर अंतरावर काय करा, इकडे पण तेवढ्या पेन्सिलने खुणा करून घ्या. संख्या रेषा काढतो ना आपण, ही एक संख्या रेषाच असते. आलेख म्हणजे एक प्रकारे 2 संख्या रेषा या ठिकाणी काढायच्या आहेत. आता बघा, इथे पहिला 1 आणि इथं जो काही बिंदू आहे हा आरंभ बिंदू असतो संख्या रेषेचा, म्हणजेच 0 या ठिकाणी येईल. हा, किंवा ओ या बिंदूला नाव दिलं तरी चालेल. 1, इथं 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. हा, आता बघा इकडे काय येतील तुमचे खेळ, काय येतील खेळ? पहिले क्रिकेट, खो खो, कबड्डी, फुटबॉल आणि बास्केटबॉल, बरोबर आहे की नाही? मग इथं तुम्ही काय करायचं बघा, आता थोडक्यात लिहितो मी. इथं तुम्ही मराठीत नाव लिहा. क्रिकेट 2 नंबरला काय होता? खो खो. हा, खो खो. तुम्ही पूर्ण नाव लिहा, पण तेवढा इथे वेळ नाही आपल्याला. क्रिकेट, खो खो मराठीतले आहे इथं. नंतर 3 नंबरला काय होतं समजा? फुटबॉल. अजून काय खेळाचे नाव? कबड्डी आणि बास्केटबॉल. हा, परत इथं कबड्डी मराठीत नाव टाका. हा, बास्केटबॉल म्हणून बी. हा, मग मला सांगा आता, हा पहिला खेळ कोणता आहे? क्रिकेट. क्रिकेट खेळणारे किती लोक आहेत, किती मुलं आहेत? 6. बरोबर आहे की नाही? मग काय करायचं, इथं ह्या सी बिंदूच्या दोन्ही बाजूला अर्धा सेंटीमीटरचा 1 सेंटीमीटर जाडीचा स्तंभ काढायचा. 6. बघा 6 सेंटीमीटर आहे की नाही? हा, ओके. झाला का स्तंभ? समजतंय का? हा, 6 विद्यार्थी क्रिकेट खेळतात. आता कबड्डी खेळणारे किती आहे समजा? कबड्डी नाही, दुसरा खेळ कोणता होता? खो खो. खो खो खेळणारे किती आहेत? 5. या स्तंभाची उंची 5 या अंकापर्यंतच घेऊया. स्तंभांची जाडी सारखीच काढायची. आलंय का लक्षात? समजताय का कसा काढायचा आलेख? एक्स आणि वाय अक्षावर तुम्ही आलेख पूर्ण करा. साधारणतः बघा असा आलेख तयार होतो. दिसतोय का? हा, अगदी छान. अशा पद्धतीने आलेख तुम्ही वहीवर काढा. एक्स अक्ष, वाय अक्ष. बघा
विद्यार्थी संख्या, खेळ, इथे क्रिकेट, खो खो, कबड्डी, फुटबॉल, आणि त्याचं प्रमाण घ्यायचंय. वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 विद्यार्थी. अशा पद्धतीने आलेख काढायचा आहे.